चार मित्रांची गोष्ट. बुकबॉक्सने पुन्हा कथन केलेली. गावापासून खूप दूर अशा एका वनात सर्व प्राणी आणि पक्षी गुण्या गोविंदानं एकत्र राहत होते. त्या वनात एकत्रपणे राहत असलेल्या चार जिवलग मित्रात एक हरिणी, एक कासव, एक कावळा व एक उंदीर होते. रोज सायंकाळी ते भेटत आणि दिवसभराच्या घडामोडींचा मागोवा घेत. एके दिवशी खूप घाबरलेली हरिणी म्हणाली, शिकारी सर्वत्र जाळं पसरत आहेत. त्यातून सुटण्यासाठी आपण काय करावे? कावळा म्हणाला, हो खरंय. आपला मित्र उंदीर देखील हे बरोबर जाणतो. कावळ्याने स्वतः बघितलेली गोष्ट सांगू लागला. आश्चर्य वाटावे अशी मी एक गोष्ट काल परवाच पाहिली की शिकाऱ्याच्या जाळ्यात सापडलेल्या कबुतरांचा एक थवा आपले पंख जोर जोराने फडफडवत होता. एकाएकी त्या सर्व कबुतरांनी आपल्या चोचीत ते जाळे पकडले व सर्वांनी आकाशात एकत्र भरारी मारली. आणि ते कुठे गेले असतील बरे? सरळ आपल्या मित्र उंदराकडे ते पोहोचले. उंदराने लगेच आपल्या तीक्ष्ण दातांनी त्या जाळ्याला कुरतडून काढले. सुटका झालेली ती सर्व कबुतरे आकाशात उडून गेली. त्यांनी आपल्या मित्राचे उपकार मानले. गोष्ट संपल्यावर ती हरिणी पाण्याच्या शोधात निघाली. दरम्यान बाकीचे 3 मित्र वनातील फळे, झुडुपे आणि पाने कुरतडू लागली. हरिणीची वाट पाहत ते रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत राहिले. पण हरिणी काही परत आली नाही. ती कुठेही दिसत नसल्याने सर्वांना तिची काळजी वाटू लागली. पहाट होताच हरिणीच्या शोधात कावळ्याने सर्व दिशात हाका मारल्या, तर बाकीच्या 2 मित्रांनी तिच्या नावानं शीळ घालायला सुरुवात केली. उडता उडता कावळ्याने पाहिले की हरिणीचा पाय एका जाळ्यात अडकला होता. तो शांतपणे हरिणीला म्हणाला, काळजी करू नकोस, आपण काही उपाय शोधू. कावळा घाईने आपल्या मित्रांकडे परत आला. कासवाला एक युक्ती सुचली. तो उंदराला म्हणाला, मित्रा, लवकर कावळ्याच्या पाठीवर स्वार हो. उंदीर स्वार होताच ते हरिणीला सोडवण्यासाठी निघाले. वेळ न घालवता उंदराने ते जाळे कुरतडून टाकले. तेवढ्यात काळजी करत असलेला कासव तेथे पोहोचला. हरिणी त्याला संतापानं म्हणाली, तू इथे का आलास? शिकारी परत आला तर मात्र तू निष्ठू शकणार नाहीस. आणि शिकारी येऊन ठेपलाच. त्याची चाहूल लागताच बाकीच्यांनी पळ काढला. कासवाची गती मात्र मंद होती. शिकाऱ्याने त्याला पकडले आणि एका काठीला बांधले. अरे रे, माझ्यामुळे कासव संकटात सापडला, हरिणी म्हणाली. तेवढ्यात हरिणीने उडी मारली आणि जवळच्या तळ्याकडे धाव घेतली. तेथे ती अगदी निश्चलपणे बसून राहिली आणि कावळा हरिणीला चोच मारू लागला.
हरिणीला पकडण्यासाठी शिकाऱ्याने कासवाला सोडले. तेवढ्यात उंदराने जाळे तोडून कासवाची सुटका केली. कासव तळ्यात शिरले. हरिणीने पळ काढला तर कावळा आकाशात उडून गेला. कोणत्याही प्राण्याला पुन्हा सजीवन झालेले शिकाऱ्याने कधीच पाहिले नव्हते. त्यामुळे तो भीतीने कावराबावरा झाला. जंगलात भूतबाधा असावी असे वाटून त्याने आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढला. ते 4 मित्र सुखरूप घरी परतले आणि पुन्हा सुखानं एकत्र राहू लागले.